घंटान वाजलं मटान शिजलं हाडानं दुखती दाड सजनी रस्सा रस्सा वाढ ग. गॅस काय आपल्याला परवडत नाही म्हणून चुलीवरच नियोजन केलं. चुलीवरच खायचं हाय म्हणल्यावर वाघाने घेतली कुऱ्हाड आणि लागला कना 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 लाकडं फोडायला. आपला दणका म्हणजे एक घाव आणि 100 तुकडं. मग शांत बसलेल्या चुलीला मेंचित कागदाच्या पिशवीने असं डना डना पेटवला. असं लाल भडक मटण बघून माझी तर कळीच कळली. कांदा कापता कापता वाघाच्या डोक्यात एक विचार आला. मैं कब तक करूंगा, मुझे खिलाने वाली कब आएंगी. छे जाने दो. धुतलेल्या मटन मध्ये मीठ टाका, हळद लावून लगीन लावा, आलं लसूण पेस्ट बी टाका आणि कुठं 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 खोबऱ्याचा कूट बी टाका आणि एक बारीक चिरलेला कांदा घाला आणि तुमच्या दुश्मनाचं नाव घेऊन कोथमीर अशी फेकून मारायची. एक मसाल्याची पुडी अशी पालती करायची फॅशन मध्ये आणि पुण्यांदा असं कालवून घ्यायचं. मग चुलीवर असं एक बघून ठेवायचं आणि त्याचं बुड गरम होस्तर वाट बघायची. बघुन्याचं बुड गरम झाल्यावर डायरेक्ट बघुन्यात मटण डांगळंग मचळंग आणि मटणाला चांगले हलवून घ्यायचं आणि पितळी खांगाळून उग वैस पाणी वतायचं शिजायसाठी आणि वर एक पितळी झाकायची आणि त्याच्यात वतायचं पाणी आणि शिज म्हणायचं कट्टाळ येऊस तर. पितळी झाकून निघून नाही जायचं, आदन मधनं असं हलवत राहायचं, नाही तो तुमच्याला हुआ मटण खाऊ घे. तुम्हाला काय वाटलं चुलीवर शिजवणं लय सोपं हाय वय? पार फुकून फुकून डोक्यात चक्कर आली. मग अशी एक काडी लावली आणि मग डना डना जाळ लागला. मग मला लई आनंद झाला. शिजलं की मग एकदाची मटण झापूक झुपूक झापूक झुपूक. मग ही वाघ आळणी खायला इसरतोय वय. त्याच्यात तर खरी मजा हाय. असं आळणी मटण ताटात घेऊन खायचं. आहा एकदम मस्तच लागतं या. आणि ही आळणी रस्सा त्याला बी नाही सोडायचं, त्याला बी असं फुकून फुकून प्यायचं. फुरुक 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 असं फुरक्या मारत मारत सगळं पिऊन टाकायचं. मग महाग पुढं बघायचं नाही, डायरेक्ट वाटणात मटण. बाई कसं पडतंय बुदुक बुदुक. आणि तुला इसरून कसं चालेल बाई. कट तर लाल लाल भडक अस्सल बोकडाचं आणि ती बी चुलीवर केलेलं डायरेक्ट ताटात. आणि ही ज्वारीची भाकरी आणि ही कांदा आणि लिंबू. मटण तर एकदम गरगरीतच. येऊ तुम्हाला दाखवतो. असा एक लिंबू पिळायचा. अयो लिंबू गेला पळून. आणि मग भाकरीचा घास घ्यायचा आणि असं मऊ मऊ मटण घ्यायचं, त्याला रश्यात बुडवायचं आणि असं खायचं. आणि वाघ काय माकून खाणारा माणूस हाय वय. अशी भाकरी घेतली, चुरली, काला केला आणि बार वडल्या.